आपण कायम संविधानावर बोलतो काँग्रेस या नात्याने आणि काँग्रेस पक्षाच्या संविधानानुसार जर कोणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा पदाधिकारी असेल तर त्याचं निलंबन किंवा त्याचं निष्कासन हे प्रदेश काँग्रेस कमिटीला करण्याचे अधिकार नाही. पण या ठिकाणी काँग्रेसच्या संविधानाला फाट्यावर ठेवून या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांनी माझ्या निलंबनाचं पत्र काढलं. खऱ्या अर्थाने मी हर्षवर्धन सपकाळ यांचा एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये सहकारी होतो आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा राष्ट्रीय समन्वयक होतो आहे. तर अशा परिस्थितीत जर यांना माझ्यावरती काही कारवाई करायची आहे तर यांनी मला एक शोकॉज नोटीस, कारणे दाखवा नोटीस द्यायला पाहिजे होती. पण कारणे दाखवा नोटीस दिली असती तर त्याच्या कारणांना उत्तर देताना अनेक नेते मंडळी उघड झाले असते, उघड पडले असते आणि त्याची झळ सपकाळांपर्यंतही पोहोचली असती. तेही त्यात दोषी होते. म्हणून कारणे दाखवा नोटीस देऊन स्वतःच्या अंगावर तो विषय खेचून घेण्यापेक्षा एकट्या अग्रवालला त्या ठिकाणी आरोपाच्या कटघऱ्यात उभं करायचं आणि तात्काळ निलंबनाची कारवाई केली असं दाखवून स्वतःच्या अंगावर येणारी धूळ झटकायची अशा पद्धतीची कारवाई या ठिकाणी करण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने कारणे दाखवा नोटीसमधून जर तुमचं समाधान झालं नसतं तर तुम्ही त्या पुढची कारवाई करायला पाहिजे होती. तुम्ही प्रस्तावित करायला पाहिजे होती AICC कारवाई. पण असं काहीच केलं नाही. तर या ठिकाणी काँग्रेसच्या संविधानाला फाट्यावर ठेवून माझ्यावरती कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा निषेध केलाच पाहिजे. आणि राहता राहिला विषय, मला सपकाळांच्या मटण पार्ट्यांवरती कोणता आक्षेप नव्हता. पण तुम्ही गांधीजींचा आध्यात्मिक वारसा असलेल्या अहिंसा के रास्ते या शिबिराला येताय आणि त्या ठिकाणी वानखेडेंकडे जाऊन हा सगळा उपद्रव करता. शिबिरार्थीने अशा प्रकारची वागणूक अपेक्षित नव्हती, तेवढंच मी बोललो होतो. आणि जर जोडे मारो आंदोलन केलंच आहे तर त्या ठिकाणी चंद्रपूर महानगरपालिकेत आमची संख्या असताना आमचा महापौर बसला नाही, जोडे मारो आंदोलन केलं का? त्या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीची जागा नियमबाह्य पद्धतीनं 5 कोटीची जागा 5,000 रुपयात त्या ठिकाणी देण्यात आली, तेव्हा जोडे मारो आंदोलन केलं का? काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आर्वी नगरपालिकेच्या एबी फॉर्मची वाट पाहत बसले आणि एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या नेत्याकडे गेले. काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जोडे मारो आंदोलन केलं का? काल मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला, जोडे मारो आंदोलन करणार आहात का? आणि निष्कासन माझं केलं आणि त्या ठिकाणी आमचे भंडारा गोंदियाचे उमेदवार बनसोड यांनी सुद्धा माघार घेतली. मग त्यांचं निलंबन का करण्यात आलं नाही, हा माझा सवाल आहे. एकावरती एक कारवाई आणि दुसऱ्याला कारवाईपासून मुक्ती, ह्या पद्धतीचा स्टँड घेणं मला योग्य वाटत नाही. आणि मला असं वाटते की निलंबनाची कारवाई माघारी घेण्यासाठी विनंती मी अजूनही निश्चितच करणार नाही. पण सदसद विवेक बुद्धीनी प्रदेशच्या नेत्यांमध्ये थोडी जरी जनाची नाही मनाची लाज असेल तर मी अद्याप दुसरा जो उमेदवार होता यवतमाळचा आमचा, तात्काळ त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मी अद्याप काँग्रेसची वाट पाहतोय. मला दुसऱ्या कोणत्याच पक्षात जायचं नाही. जनाची नाही तर मनाची ठेवून या नेते मंडळींनी माझं निलंबन मागे घ्यायला पाहिजे असं मला वाटते. उमेदवारी देऊन फसवल्याचं वाटण्यापेक्षा असं आहे की त्या ठिकाणी जी परिस्थिती होती, प्री प्लान्ड होती की पोस्ट प्लान्ड होती हे म्हणणं योग्य नाही. मात्र एवढंच खरं आहे की आम्ही गडचिरोली जिल्ह्यापासून सुरुवात केली. त्या ठिकाणी आमचे जे एक आमदार होते मसराम नावाचे, त्यांच्याकडले लोक त्या ठिकाणी गेले होते. गडचिरोली जिल्ह्यातले अनेक ठिकाणी जिथे आमच्या लोकांना भेटण्यासाठी आम्ही गेलो तिथले लोक गेले होते. 10-12% जे लोक शिल्लक होते त्यांना भाजपाचे मोठे आकडे आले होते म्हणून आमच्या छोट्या मोठ्या बक्षिसांमध्ये ते आमच्यासोबत यायला तयार नव्हते. ही वस्तुस्थिती होती, ही नेत्यांना कळवली होती. आणि नेत्यांनी सुद्धा प्रचंड आर्थिक वापराच्या पुढे, भाजपाचा जो आर्थिक मारा होता मोठ्या प्रमाणात, त्याच्या पुढे असमर्थता दर्शवली होती. त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा आता ते एवढे पैसे देत आहेत आणि आपण तेवढं खर्च करू शकत नाही आहे, तर आता लोक रिस्पॉन्ड करत नाही तर काय करायचं. वडेट्टीवार साहेब सुद्धा परवाच्या दिवशी बोलले की नगरसेवक जे निवडून येतात ते कोणत्याच पक्षाचे बांधील नसल्यासारखे वागतात. 70% त्या ठिकाणी फक्त दोन्हीकडून पैसे घेतात, 30% इमानदार असतात. मात्र त्या 30% मतदारांच्या भरोशावर ही निवडणूक लढणं शक्य नव्हती. आणि जोपर्यंत आम्ही निवडणूक रिंगणात राहिलो असतो तोपर्यंत पक्षाचं नुकसान झालं असतं. त्यांनी आमचे लोक, आमचे मतदार, आमचे नगरसेवक उचलणं सुरूच ठेवले असते. आणि एक नगरसेवक निवडून आणण्याजोगता कार्यकर्ता पक्षात तयार करणं हे काही रात्रभरात होत नाही. आणि जर आम्ही नगरसेवक म्हणून निवडून येण्याच्या क्षमतेचे आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे मतदार जर गमावून बसलो असतो या निवडणूक लढण्याच्या हवाशापोटी, तर मोठं नुकसान पक्षाचं सुद्धा या ठिकाणी झालं होतं. ह्या सगळ्या बाबी शोकॉज नोटीस देऊन किंवा मला परस्पर बोलवून घेऊन किंवा माझी चर्चा करून समजून घेण्याची गरज होती असं मला वाटते. पण या सर्व विषयाला समजून न घेता फक्त स्वतःची कातडी वाचवण्यासाठी किंवा स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी किंवा स्मार्ट बनण्यासाठी किंवा काहीतरी स्टंटबाजी करण्यासाठी या निलंबनाची कारवाई दाखवण्यात आली असं मला या
सगळ्या हरकतींवरून आणि या कारवाईवरून दिसून पडते. जिल्हाध्यक्ष निवडीवरती मी माझी प्रतिक्रिया दिली होती आणि त्या ठिकाणी हे खरं होतं की जिल्हाभर जे ऑब्झर्वर फिरले, निरीक्षक फिरले, त्या निरीक्षकांच्या आणि राहुलजींच्या ती संकल्पना जी होती संघटन सृजन, त्या संघटन सृजनच्या अंतर्गत त्या निरीक्षकांच्या निरीक्षणानुसार जिल्हाध्यक्ष द्यायला पाहिजे होता. मात्र या ठिकाणी ज्याचं यादीमध्ये नाव नव्हतं असं स्वतः निरीक्षक म्हणले की यांचं यादीमध्ये नाव नव्हतं, ते एका कोणत्या तरी गटाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी शर्यतीत होते. आणि दुसरीकडे चांगले उपलब्ध नेते होते, 3 लोकांचे जिल्हाध्यक्ष पदासाठी नाव गेले होते. शेखर शेंडेंचं नाव गेलं होतं, माझं नाव गेलं होतं आणि शिदोरीचे संपादक एक होते, त्यांचं नाव गेलं होतं. असे 3 नावं जिल्हाध्यक्ष पदासाठी गेले होते आणि भलताच जिल्हाध्यक्ष जो यादीमध्ये नव्हता तो एका नेत्याच्या प्रभावात येऊन त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांनी त्याचं समर्थन करून त्याला जिल्हाध्यक्ष केलं. ही बाब चूक आहे आणि जे चूक घडतं पक्षात ते बोलणं जर पाप असेल किंवा त्याच्यावर जर अशा पद्धतीने त्याचा सूड उगारला जात असेल तर हे मी चुकीचं समजतो. गटतट प्रत्येक पक्षात असतात, आमच्याही पक्षात असतील, पण निवडणुकीच्या वेळेस त्या गटबाजीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात थेट उमेदवाराला फटका बसावा किंवा उमेदवाराला डिस्टर्ब करून टाकावं एवढी तुमची गटबाजी जर अंगात येत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी त्या उमेदवारावर कारवाई करणं हे सर्वस्वी सपकाळांची मी चूक समजतो.